नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 6 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ब्रिटिश काळात झाली, त्यावेळी भारतावर कोणाचे राज्य होते? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ब्रिटिश काळात झाली, त्यावेळी भारतावर कोणाचे राज्य होते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ब्रिटिशांचेच राज्य होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतीय राज्यघटना केव्हा लागू झालेली आहे? भारतीय राज्यघटना ही केव्हा लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना ही लागू झालेली आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आलेली? बघा, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत ही कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इथं बी आहे मित्रांनो, गोथिक शैलीमध्ये इमारत बांधण्यात आलेली आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? बघा, उच्च न्यायालयाचे प्रमुख आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुख्य न्यायाधीश हे उच्च न्यायालयाचे ते प्रमुख असतात, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत किती भाग आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये किती नेमके भाग आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 भाग आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जनहित याचिका म्हणजे काय असते? बघा, जनहित याचिका नेमके त्याला आपण काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सार्वजनिक हितासाठी दाखल याचिका, त्याला आपण जनहित याचिका असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हटवण्यासाठी प्रक्रिया काय म्हणतात? बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हटवण्यासाठी त्या प्रक्रियेला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाभियोग असे म्हटले जाते. काय म्हटले जाते मित्रांनो? महाभियोग असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणाला म्हटले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत सध्याच्या स्थितीनुसार? भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत सध्याच्या स्थितीनुसार म्हणजे आता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 448 कलमे आता सध्या आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली? भारतीय राज्यघटना ही केव्हा स्वीकारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती कोणाची निवड करतात? बघा, भारताचे राष्ट्रपती ही कोणाची निवड करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपाल यांची भारताचे राष्ट्रपती निवड करत असतात. कोणाची करत असतात मित्रांनो? राज्यपाल यांची, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतामध्ये आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती यांना भारतामध्ये आणीबाणी लागू करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या दृष्टीने जोडण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द हा कोणत्या घटना दृष्टीमध्ये जोडण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होत आहे? बघा, होते.
भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आम्ही भारताचे लोक या प्रस्तावनाने सुरू होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, उच्च न्यायालय संविधानाच्या रक्षणासाठी कोणती भूमिका बजावते? बघा, उच्च न्यायालय संविधानाच्या रक्षणासाठी कोणती भूमिका बजावत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायपालिका. काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायपालिका ही रक्षणासाठी भूमिका बजावत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, न्यायालयीन कारवाई कोणत्या भाषेमध्ये सुरू होते? बघा, न्यायालयीन कारवाई ही कोणत्या भाषेमध्ये सुरू होत असते आणि ते पण महाराष्ट्रामध्ये? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंग्रजी या नुसार भारतीय म्हणजे भाषेनुसार ही न्यायालयीन कारवाई सुरू होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी अर्जाला काय म्हणतात? न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी अर्जाला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे याचिका. याचिका असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील कोठे करता येते? उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील कोठा करता येते म्हणजे कोणत्या ठिकाणी अपील करता येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी अपील करता येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, लॅनचे पूर्ण रूप काय आहे? लॅनचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, त्याला आपण लॅन असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ओझोन थर कोणत्या वायूपासून बनलेला आहे? ओझोन थर कोणत्या वायूपासून हा बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओझोन पासून हा ओझोन थर बनलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, व्हिटॅमिन सी ची कमतरता कोणता रोग निर्माण करते? बघा, व्हिटॅमिन सी ची कमतरता ही कोणता रोग निर्माण करत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्कर्वी हा रोग निर्माण करत असते आणि व्हिटॅमिन सी कमतरता झाल्यामुळे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? बघा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे? बघा, सर्वात हलका मूलद्रव्याचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन काय मित्रांनो सर्वात हलका मूलद्रव्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, बलाचे एसआय एकक कोणते आहे? बघा, बलाचे एसआय म्हणजे एकक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटन. न्यूटन काय मित्रांनो एसआय चे एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, संगणक नेटवर्कमध्ये WAN चे पूर्ण रूप काय? बघा, संगणक नेटवर्कमध्ये WAN चे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्ल्ड एरिया नेटवर्क. वर्ल्ड एरिया नेटवर्क असे आपण म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, तो धावत आहे जे तेथे धावत हा कोणता काळ दर्शवतो? बघा, तो धावत आहे येथे धावत हा कोणता काळ दर्शवित असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्तमान काळ हा दर्शवित असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, घरात या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आहे? बघा, घरात या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अधिकरण हा विभक्ती प्रत्यय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे? बघा, सुंदर हा शब्द कोणता म्हणजे शब्द प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेषण हा शब्द प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय? बघा, मुलगा या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलगे. मुलगी काय मित्रांनो मुलगा या शब्दाचे अनेक वचन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.